आळंदी येथील धानोरे फाटा आळंदी मरकळ रोडवरील गट क्रमांक 332 येथील ग्रामीण मानव विकास संस्था संचालित श्री साई सहारा वृद्धाश्रम येथे शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी कैलासवासी रावसाहेब साहेबराव देशमुख यांचे वर्षश्राद्ध अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने पार पडले। कैलासवासी रावसाहेब देशमुख यांचे दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी दुःखद निधन झाले होते। त्यांच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा विधी त्यांच्या इच्छेनुसार वृद्धाश्रमातच आयोजित करण्यात आला। विशेष बाब म्हणजे त्यांच्या पत्नी श्रीमती रत्नमाला रावसाहेब देशमुख या सध्या याच श्री साई सहारा वृद्धाश्रमात वास्तव्यास असून पतीचे वर्षश्राद्ध याच आश्रमात व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती। त्यांच्या या इच्छेला मान देत आश्रमाच्या व्यवस्थापन समितीने कार्यक्रमाचे नियोजन करून तो सन्मानपूर्वक पार पाडला। या वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी कैलासवासी रावसाहेब देशमुख यांचे नातेवाईक विशेषत्वाने उपस्थित होते। महादेव मानसिंग चव्हाण, सुशीला महादेव चव्हाण, जयश्री दिलीपराज पाटील, संगीता सुरेंद्र पाटील तसेच त्यांच्या पत्नी रत्नमाला रावसाहेब देशमुख यांनी उपस्थित राहून विधींमध्ये सहभाग घेतला। यावेळी वृद्धाश्रमातील काही ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते, ज्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। कार्यक्रमाला ग्रामीण मानव विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अबादास साळवे तसेच संस्थेचे सचिव संतराम अंकुश सावंत यांची उपस्थिती लाभली। आश्रमाचे सभासद शिवराज व तुलसी यांनीही संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला। विधिपूर्वक पार पडलेल्या या वर्षश्राद्ध सोहळ्यात सर्व उपस्थितांनी कैलासवासी रावसाहेब साहेबराव देशमुख यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली। वृद्धाश्रमातील शांत भक्तिमय वातावरणात त्यांच्या आत्म्यात शांती लाभो अशी सर्वांनी प्रार्थना केली। अशा प्रकारे श्री साई सहारा वृद्धाश्रमात हा वर्षश्राद्ध कार्यक्रम अत्यंत सुसंस्कृत व भावनिक वातावरणात पार पडला।